उत्तर प्रदेशमधल्या आग्रामध्ये एका घरातील मोलकरणीचे कारनामे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले। हे कारनामे पाहून पोलीसही हैराण झाले। चॅनलवरती नवीन असाल तर MM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राइब करा। जेवल्यानंतर सर्वजण गाढ झोपी जायचे, त्यानंतर मोलकरीण आपला खेळ सुरू करायची। घरच्या सीसीटीव्हीत मोलकरणीचे सर्व कारनामे कैद झाले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशमधल्या आग्रा इथं बलदीप सिंह भाटिया हे एक जिम मालक आहेत। त्यांची पत्नी कमलजीत आपल्या 2 मुलांसह राहते। 2017 मध्ये घरकामासाठी मंजू नावाच्या मोलकरणीला ठेवलं। मध्यंतरी मंजूची तब्येत ठीक नव्हती, त्यावेळी भाटिया कुटुंबियांनी तिला आर्थिक मदतही केली। यानंतर मंजूने भाटिया यांच्याकडचं काम सोडलं। नोव्हेंबर 2023 मध्ये मंजू पुन्हा भाटिया यांच्याकडे काम मागण्यासाठी आली। तिची आधीची वर्तणूक चांगली असल्याने कमलजीत भाटिया यांनी मंजूला घरकामासाठी ठेवलं, पण त्यानंतर भाटिया कुटुंबाचा रेशनचा खर्च अचानक वाढू लागला। दूध, पीठ, भाज्यांसहित इतर वस्तू लवकर संपू लागल्या। इतकंच नाही, पती कामाला गेल्यानंतर दुपारी जेवण झालं की कमलजीत आणि दोन्ही लहान मुलं गाढ झोपू लागली। संध्याकाळी उशिरा त्यांना जाग येत होती, त्यामुळे कमलजीत यांना संशय आला। घरात काहीतरी विचित्र प्रकार होत असल्याचं त्यांना वाटू लागलं, त्यामुळे त्यांनी आपला स्वयंपाकघर आणि इतर रूममध्ये सीसीटीव्ही लावले। घरात सीसीटीव्ही लावल्याचं मंजूला त्यांनी कळू दिलं नाही। सीसीटीव्हीतली दृश्य पाहून कमलजीत यांना धक्का बसला। मोलकरीण मंजू त्यांच्या जेवणात काहीतरी सफेद पावडर मिसळत असल्याचं त्यांना सीसीटीव्हीत दिसलं। सर्वजण बेशुद्ध झाले की मंजू घरातील खाण्याचं सामान चोरी करत असे। कमलजीत यांनी तात्काळ याची माहिती पती बलदीप सिंह यांना दिली। त्यानंतर पोलिसात तक्रार करण्यात आली। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मोलकरीण मंजूला ताब्यात घेतलं। पोलिसांच्या चौकशीत भाटिया कुटुंबाच्या जेवणात झोपेच्या गोळ्या मिसळत असल्याचं मंजूनं कबूल केलं। तसेच घरातील सामान चोरल्याची कबुलीही तिनं दिली आहे। पोलिसांनी मंजूला ताब्यात घेतलं असून अधिक तपास सुरू आहे।